श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या घृष्णेश्वर मंदिर आणि इतर गर्दी होणाऱ्या ठिकाणांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। आपल्यासोबत स्वतः जिल्हाधिकारी आहेत। सर, काय सांगाल, काय निर्णय घेतलेत? श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि प्रत्येक श्रावण महिन्याच्या सोमवारी श्री घृष्णेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये खूप भाविकांची गर्दी असते। त्यामुळे परवा घृष्णेश्वर मंदिर समितीसोबत बैठक झाली, प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आणि भाविकाच्या सर्व सुविधाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आढावा घेऊन काही सूचना दिलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी पण सुरू झालेली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने मंदिरामध्ये जे अभिषेक व्हायचे दररोज आणि त्या अभिषेकाच्या माध्यमातून अभिषेक होईपर्यंत दर्शन करायला पूर्ण राज्यभरातून देशभरातून आलेल्या भाविकांना ताटकळत उभं राहावं लागायचं। हे मागच्या वर्षी मी पाहिलं होतं। त्यामुळे संस्थान समितीनेच तो निर्णय त्यांना आम्ही विनंती केली होती। त्याप्रमाणे आपण एक असा निर्णय घेतला आहे की शनिवार रविवार जे सुट्टीचे दिवस आहेत आणि सोमवार जो श्रावण सोमवार महत्त्वाचा असतो, ह्या 3 दिवशी अभिषेक पूर्णपणे बंद असणार आहेत, फक्त दर्शन चालू राहणार आहे। शनिवार रविवार सोमवार वगळता मंगळवार ते शुक्रवारपर्यंत मंदिर समिती गर्दी पाहून निर्णय घेतील, त्या ठिकाणी त्यांना कोणाला अभिषेक करायचा किंवा नाही। पर हे 3 दिवस मात्र आम्ही पूर्ण बंद केले। त्यामुळे माझी विनंती आहे की कोणीही अभिषेकाचा आग्रह करू नये। नंबर 2, त्या ठिकाणी भाविक भक्त आत दर्शनाला जाताना बेलच्या सोबत बेल जे आपण वाहतो त्याच्यासोबत चंदनाचा पाला किंवा इतर कुठले पाले कुठले फुलं हे खूप मोठी गर्दीमध्ये घेऊन जायचे आणि त्यामुळं पिंडीवर खूप मोठं हे सगळं त्यांनी वाहिलेलं आहे आणि त्यामुळं मंदिरातल्या गाभाऱ्याचं जे पावित्र्य आहे किंवा जे भाविक दर्शन येतात त्या महादेवाचं पिंडीचं दर्शन करायला आणि ती पिंड पूर्ण झाकलेली असायची आणि ते जमा करायला निर्माल्य जमा करायला सुद्धा खूप त्रास होत होता। त्यामुळं आम्ही यावर्षी बंधन घातलेलं आहे, फक्त बेल आणि पांढरे फूल जे महादेवाला आवडतात हे 2च आत घेऊन जायला आम्ही परवानगी दिली। सर्व फूल विक्रेत्यांना पण आम्ही काल तशा सूचना दिलेल्या आहेत। हा नंबर 2 निर्णय। आणि नंबर 3, मंदिराच्या आत एक हॉल होता आणि त्या ठिकाणी अन्नदान व्हायचं, त्यामुळं पण भाविक भक्तांना खूप अडचणीचं जायचं आणि मंदिर प्रशासनाला अनेक संकटाला सामोरं जावं लागायचं। त्यामुळं त्या आतल्या ठिकाणी अन्नदानाचं काम आम्ही यावेळेस त्यांना परवानगी दिली नाही। त्याच्याऐवजी बाजूच्या मंदिराच्या बाहेर एक जागा त्यांच्यासाठी दिली ज्यांना अन्नदान करायचं आहे आणि ज्या ठिकाणी अन्नदान होत होतं त्या ठिकाणी एक सुसज्ज तात्पुरता दवाखाना आम्ही उभा केलेला आहे आणि एक कंट्रोल रूम जे तालुका दंडाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकाऱ्याच्या नियंत्रणामध्ये ते असणार आहे आणि त्या ठिकाणी सर्व विभागाचे अधिकारी पूर्ण श्रावण महिना त्या ठिकाणी असणार आहेत आणि येणाऱ्या भाविकाची पूर्ण काळजी घेणार आहेत। आत्ताच मी अन्न आणि औषधी प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे। फक्त घृष्णेश्वर येतच नाही आहे तर शहरातील जिल्ह्यातील सर्व महादेवाची मंदिरं ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणचे सर्व शॅम्पल म्हणजे आउटडेटेड भगर वापरला नाही पाहिजे, चांगलं तेल वापरलं पाहिजे किंवा मिठाई जी असते त्याची सॅम्पलिंग घेण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलेलं आहे आणि मी सर्व भाविक भक्तांना आग्रह करतो की आम्ही सर्व भाविकांची काळजी घेतोय, आपण भोलेनाथाच्या दर्शनाला यावं। वाहतुकीमध्ये काही बदल केलेत? मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीमध्ये आपण शहरापासूनच बदल केलेले आहेत। पोलीस अधीक्षक आणि माननीय पोलीस आयुक्त महोदयांनी याच्या संदर्भात आदेश पण निर्गमित केलेले आहेत। टी पॉईंटपासून जो जाणारा रस्ता आहे तो भद्रा मारुती एक आपल्याकडे पवित्र देवस्थान आहे हनुमानांचं, तिकडे जाणारी गर्दी आणि घृष्णेश्वराकडे जाणारी गर्दी याचे जे काही नियोजन केलेलं आहे त्याचं नोटिफिकेशन काढलेलं आहे। म्हणजे घाट रस्ता जो आहे तो पायी जाणाऱ्यांसाठी आपण ठेवतो आणि वाहनांनी मोठ्या रस्त्याने जायचे, धुळे रस्त्याने, बरोबर आहे। आणि इवन जो धुळे सोलापूर जो हायवे आहे तिथून सुद्धा खाली घृष्णेश्वरकडे उतरता येतो, तो रोडसुद्धा आम्ही मोकळा केलेला आहे, तो पण भाविकासाठी ठेवलेला आहे। तर हे होते छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी यांनी श्रावणाच्या अनुषंगानं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले। त्यातला सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे शनिवार रविवार आणि सोमवार असे 3 दिवस घृष्णेश्वर मंदिरामध्ये अभिषेक करता येणार नाही, त्यामुळे येणाऱ्या भाविकांनी ही बाब लक्षात ठेवली पाहिजे। कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।